आज आम्ही केली घरीच पिझ्झा पार्टी. तर हॅलो फ्रेंड्स, तर 300 रुपयाच्या सामानात 600 रुपयाचा पिझ्झा आम्ही घरीच बनवून खाल्ला बरं का. तर सर्वात आधी सर्व पिझ्झा बेस वगैरे आणला होता, चीज पण आणलं होतं आणि त्याला लावायचा जो सॉस असतो मिक्सवाला तो पण आणला होता आणि कॉर्न वगैरे पण आम्ही बॉईल करून घेतला होता, कांदा वगैरे पण फ्राय करून घेतला आणि मस्त असं खाली कढईमध्ये मीठ टाकलं आणि नंतर एका प्लेटवर पिझ्झा ठेवला आणि त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरिगानो टाकून घेतला आणि मस्त असं बेक व्हायला ठेवलं. छान असं चीज मस्त असं मेल्ट झालं होतं. इतकं छान बघायलाच वाटत होतं ना, असं वाटत होतं कधी खाते. असेच 5-6 पिझ्झा केले आणि आम्ही सगळ्यांनी पोट भरून पिझ्झाच खाल्लेला आहे आज. तर रमा बाळ तर बघा इकडे काय चाललं होतं, तिला देत नाही म्हणून तिचं चाललं होतं रागवून आमच्यावर आणि तिला आली होती फारच झोप. मग तिला झोपवून वगैरे घेतलं आणि त्यानंतर उठून बघा बसलं होतं लगेचच. 5 मिनटं झोपते पण इतकं रडू येतं तिला 5 मिनटासाठी की बसच. इथं मग मुक्तासोबत खेळत बसली. रमाबाळाचा खाऊ पण संपला होता म्हणून म्हटलं चला आता खाऊ पण बनवून घ्यावा. मग तिचा खाऊ पण मस्त वगैरे बनवून घेतला आणि इकडे बघा बाबासोबत खेळणं चाललं होतं. रमा इतकी टक लावून काय बघते तर TV बघत होती. मुक्ता पण तिच्या मामासोबत खेळत बसली होती. मग स्वयंपाक करायला घेतला. सकाळ सकाळी आज माझा भाऊ आला होता गावाकडून, त्यामुळे पटकन मी अर्धा तासात स्वयंपाक बनवायला घेतला. भाजी बनवली, भात बनवला आणि गॅस संपला. मग बाहेरूनच रोट्या वगैरे मागवल्या आम्ही. तर इकडे माझं पिल्लूसोबत खेळणं चाललं होतं. तिला मस्त आंघोळ वगैरे घालून घेतली होती मी, फ्रेश केलं आणि तिच्याबरोबर खेळून घेतलं आणि तिला झोपवायला गेले. तर इकडे बघा आमच्या मुक्ताची झोला बघा, झोला कसा तयार केला आहे. नवीन बॅग आहे मुक्ताची, त्यात खेळणी भरलेत तिने आणि चालली आहे ती खेळायला मस्त अशी. तर रमाबाळ पण उठून बसलं होतं आणि संत्र्यावर आणि स्ट्रॉबेरीवर खेळत होतं. तर काय बोलणार, इकडे बाबाचा बघा खुळखुळा कसं वाजवणं चाललं आहे. बँडवाला बाबा झाला आहे आज, तर दोघींना खेळवतं आहे. नंतर बाबाला पण लेट झालं होतं, रात्री उशिरा तो गेला होता बाहेर. इकडे रमाबाळाला बाय केलं नाही म्हणून ती बाहेर बघण्याचा प्रयत्न करत होती आणि मग बाबा गेला तिचा. त्यानंतर आम्ही संत्रा वगैरे खाल्ला. रमाबाळाला पण थोडंसं दिलं होतं त्यात टाकून. गोडच होता, एवढा आंबट नव्हता म्हणून मी थोडासा तिला दिला होता एक बाईट. पण ती खाताना ती बघा कशी तोंड करते आंबट आंबट. मला पण तिला तो व्हिडिओ बघून माझं पण तोंड आंबट आंबट होतं तिच्या एक्सप्रेशननी. तर मस्त असं तिचं खाणं चाललं होतं. आज संडे असल्यामुळे गॅस पण भरता आला नाही आम्हाला, त्यामुळं मग आम्ही बाहेरूनच खायला ऑर्डर केलं होतं. तर 4 वाजता कच्ची दाबेली वगैरे पण अनिकेतने आणून दिली होती आम्हाला आणि मी आणि मुक्तानी मस्त अशी कच्ची दाबेलीवर ताव मारला आणि खाऊन घेतली छान अशी. खूपच टेस्टी होती. मुक्ताने तर काही खाल्ली नाही, थोडीशीच खाल्ली. मग तिची पण मीच खाऊन घेतली आणि इकडे रमाबाळ मध्ये मध्ये तिला काय पाहिजे असं करत होते. रमाबाळाची पण खायची सोय छान अशी केली मी आणि मस्त असं रमाबाळाला झोपवून घेतलं. बाबा आला संध्याकाळी, रमाबाळाला उठवायचा प्रयत्न करत होता पण मी काही त्याला उठू दिलं नाही. मग रात्री आम्ही सगळ्यांनी भेळ खाल्ली. तर भेटू उद्याच्या